नमस्कार. हॅलो लोकशाहीमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलनं करण्यात आली. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद विसरून आरक्षण द्यावं अशी सर्वसामान्य लोकांची मागणी आहे. मराठा आरक्षणानंतर राज्यामध्ये धनगर आरक्षणाची ठिणगी पडली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचं राज्यव्यापी आंदोलन होत आहे. तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरू करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली. 8 तास ड्युटी आणि 8 तास प्रवास असे लोकांचे हाल या घडीला सुरू आहेत आणि त्याकरिता सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू करा अशी मागणी करत मनसे सविनय कायदेभंग आंदोलन करताना दिसलं. आंदोलन करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल? धनगर समाजाला आरक्षण मिळेल का? सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू होईल का? आंदोलनांनी प्रश्न मिटतील? याबद्दल लोकशाहीच्या आमच्या सुजाण प्रेक्षकांना नेमकं काय वाटतं ते आम्हाला जाणून घेणं हे अत्यंत आवश्यक वाटतं आणि त्यासाठी नंबर लिहून घ्या. 02268799101 या क्रमांकावरती आपल्या हाती असलेल्या मोबाईलमधून डायल करा आणि लगेच हॅलो लोकशाहीमध्ये सहभागी व्हा. आणि यावेळेला आपले पहिले कॉलर आजच्या हॅलो लोकशाहीच्या भागामध्ये जोडले गेलेले आहेत. साताऱ्याहून चंद्रकांत पवार आपल्यासोबत आहेत. नमस्कार चंद्रकांतजी, काय वाटतंय? विविध प्रकारची आंदोलनं आपल्या आजूबाजूला सुरू असतात. या आंदोलनांमधून प्रश्न मिटतील का? नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. लोकशाहीचं प्रथम अभिनंदन. धन्यवाद सर. मला तुम्ही साहेब सांगा की आता ही जी आंदोलनं चालू झालेली आहेत ही कोर्टातून स्थगिती आलेली आहे आणि कोर्टातून स्थगिती आल्यानंतर ह्याच्या मागे नक्की कोण आहे? कुठलंही आता आंदोलन तुम्ही बघताय एका 15 दिवसामध्ये कुठलंही आंदोलन, आता आंदोलन सगळी चालू झालेत. धनगरांचं आंदोलन चालू होईल, मोमेड्यांचं चालू होईल, मराठ्यांचं चालू होईल. ह्या अशाने हे प्रश्न साहेब सुटणार आहेत का? मला तुम्ही सांगा. प्रत्येक जातीच्या लोकांनी हे अभिनंदन करायचं, त्यांना भडकून द्यायचं, महाराष्ट्रामध्ये अराजक मानवायचं, हे करायचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. ह्याच्यामध्ये मला तुम्ही सांगा हा प्रश्न सुटणार आहे का पाटील साहेब? ह्याच्यासाठी आज बैठक घेतली उद्धव साहेबांनी, कोर्टात ह्याच्यामध्ये घ्यायचे. आम्ही सुद्धा मराठा आहे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, धनगरांना मिळालं पाहिजे, जे मागासवर्गीय लोक जे जातीचे आहेत त्यांना सुद्धा हे आरक्षण मिळालं पाहिजे. पण अशाने हे प्रश्न सुटणार आहेत का? कालचा शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही दिल्लीमध्ये ऐकला असेल. दिल्लीमध्ये काल शेतकऱ्यांचं मोदींनी म्हणलं हा प्रश्न शेतकऱ्यांचा सोडला, विरोधी पक्षांना तो मान्य नाही. काय चाललंय काय आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये काय चाललंय? शेतकऱ्यांच्या बाजूने नक्की हे सर्व पक्ष आहेत का? असा एक प्रश्न पडतो. मग खरोखर आहे, तोंड देखील फक्त ही आंदोलनं होतात का? आंदोलनं झाली तर देखील सरकार यावरती विचार करतं का? हे असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. चंद्रकांतजी, आपण ज्या प्रकारे म्हणालात की एका बाजूला ही आंदोलनं करण्याची वेळ येते, दुसरीकडे आंदोलनं नेहमीच होत असतात, त्यामुळे सरकार देखील या आंदोलनांना फारसं मनावरती घेत नाही की काय, असा देखील प्रश्न निर्माण होतो. धन्यवाद चंद्रकांतजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि हॅलो लोकशाहीमध्ये सहभागी झालात त्यासाठी. पुढचे कॉलर यावेळेला आपल्यासोबत आहेत. वाडा या ठिकाणाहून अमर गायकवाड जोडले गेले आहेत. नमस्कार अमरजी, काय वाटतं? आजूबाजूला फक्त आंदोलनं होताना दिसतात, आंदोलनानंतर पुढे काय? नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्ही पहिल्यांदा लोकशाहीमध्ये या विषयावर चर्चा घेतल्याबद्दल तुमच्या चॅनलचं मी प्रथम अभिनंदन करतो. धन्यवाद सर. आम्हाला असं म्हणायचंय की मराठ्याने पहिल्यापासून मराठ्याला आरक्षण होतं, मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश होता, परंतु मध्यंतरीच्या काळानंतर मराठा समाजातील काही बड्या प्रस्थापित लोकांचे जे नेते लोक आहेत त्या लोकांच्या अकार्यक्षमतेमुळे समाजाचं आरक्षण गेलं आणि आता मराठा समाज पूर्णपणे रस्त्यावर उतरायचं कारण म्हणजे गरिबीचं प्रमाण वाढलेलं आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे समाज. म्हणजे शिक्षणाला सुद्धा ज्या ठिकाणी 1 रुपयात शिक्षण होतं त्या ठिकाणी 10-10 हजार रुपये फी लागते. गोरगरिबाने पैसे आणायचं कुठनं? तुम्ही जर म्हणला आंदोलन करायचं नाही तर मग समस्या आमच्या मांडायच्या कुठं? आणि मराठा समाज हा
इतक्या शांतपणे मराठ्यानं आंदोलन केलंय. मग शांततेत जर आंदोलन शासनाला कळत नसेल तर मग आंदोलन कसं करावं हे शासनानं तर सांगावं लागेल ना. हो. आणि मराठा समाज हा पहिल्यापासून लढवाई आहे, हे जगाला माहिती आहे. मराठा समाजाला लढायचं कसं हे पण माहिती आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांपासून आमच्याकडे लढवाया प्रवृत्ती आहे. पण शासनानं जर या प्रकारचा आता निर्णय नाही घेतला तर आम्ही यापुढे मराठा समाज जास्तीत जास्त तीव्र आंदोलन केलं आणि याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील. खरोखर आहे, पूर्णपणे शासन जबाबदार राहील असं अमरजी आपलं म्हणणं आहे. आणि अमरजी, खरं आहे ना, एका बाजूला कितीतरी आंदोलनं होतात, आंदोलनाच्या पद्धती देखील बदलल्या. मराठा समाजानं शांततेत केलेलं आंदोलन, त्यानंतर अनेक समाजांना आपापल्या मागण्यांसाठी म्हणा किंवा जे जे आंदोलक आहेत त्यांना विविध प्रकारची आंदोलनं करावी लागतात. आंदोलनांचं फलित नेमकं दिसतंय तरी कुठे, हा प्रश्न आहेच. धन्यवाद अमरजी, आपण आमच्याबरोबर जोडला गेला होता त्यासाठी. अकोला या ठिकाणाहून पुढचे कॉलर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ललितजी आहेत आपल्यासोबत. नमस्कार ललितजी, हॅलो लोकशाहीमध्ये आपलं स्वागत. काय वाटतं, नुसती आंदोलनं करून प्रश्न मार्गी लागतील का? आंदोलन हे एकमेव शस्त्र असं आहे की त्यामुळे आपण सरकारला त्यांची जागा दाखवू शकतो. आणि आंदोलनात अशी शक्ती आहे की त्यामुळे आपण आपला अधिकार हा हिसकावून घेऊ शकतो, एवढी ताकद त्या आंदोलनामध्ये आहे. आणि आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासोबतच धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. आणि गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक दृष्ट्या जो मागास असलेला वर्ग म्हणजे मुस्लिम वर्ग, याला सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे. आणि आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक मार्ग हा मोकळा होतो. आणि त्यासोबत आता लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे, त्यामुळे लोकल सुद्धा आंदोलनाच्या मार्गाने सुरू होऊ शकते. तशी ती सुरू होईल, परंतु त्याला काळ लागू शकतो. नक्कीच ललितजी, मात्र राज्यामध्ये विविध प्रकारच्या आरक्षणांसाठी आंदोलनं केली जातात. आपलं म्हणणं आहे की आंदोलनांशिवाय पर्याय नाही किंवा तेच एकमेव चांगलं हत्यार आहे असं आपलं म्हणणं आहे. मात्र खरोखर आंदोलन झाल्यानंतर देखील सरकार जागं होतं का हो? सरकारला माहित होतं, परंतु हा जो काही प्रश्न आहे हा न्यायालयात जातो आणि न्यायालयाच्या माध्यमातूनच आपल्याला आरक्षण मिळू शकते. त्यासाठी आपल्याला लोकसभेत आणि राज्यसभेत तसं विधेयक मंजूर करावं लागतं. आणि ते झाल्यानंतरच आपण खरा आपल्या प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो. त्यामुळे सरकारला जागा करणं ही आंदोलन हे एक शस्त्र आहे. बरोबर आहे, आंदोलन हे एक शस्त्र आहे असं ललित नगराळे आपल्याला सांगतात. अकोला या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहे आणि त्यांना वाटतं आंदोलनं केली तर खरोखर सगळ्यांची शक्ती एकवटते आणि यातूनच प्रश्न जे आहेत ते मार्गी लागत असतात असं आपल्याला वाटतं. ललितजी, धन्यवाद, आपण आमच्यासोबत जोडला गेला होता त्यासाठी. पुढचे कॉलर यावेळेला जळगाव या ठिकाणाहून आपल्यासोबत आहेत. बाबूलाल पाटील आहेत आपल्यासोबत. नमस्कार पाटीलजी, बोला. हा, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला बाबूलालजी. हा, म्हटलं आंदोलन हे अतिशय आवश्यकच आहे, कारण आंदोलन केल्याशिवाय सुद्धा सरकारला जाग येत नाही, ही गोष्ट तितकीच खरी आहे. परंतु आपण केलेले जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला सरकार त्याच्याकडे लक्ष देते की नाही याच्यावरती त्याचं यश अवलंबून असते. आणि खऱ्या अर्थाने जोपर्यंत सरकारला आपण धारेवर धरत नाही तोपर्यंत या आंदोलनाचं फलित आपल्याला मिळू शकत नाही. आणि सरकार आज जरी आपल्याला म्हणताय की आम्ही प्रयत्न करतोय, न्यायालयामध्ये प्रयत्न करतोय, आता न्यायालयाचा तो विषयच नाहीये. 50% आरक्षणाची मर्यादा जर घालून दिलेली आहे तर ते कसं काय मंजूर करतील? त्याच्यासाठी केंद्र सरकार मध्ये बहुमत आहे भाजपचं. आणि त्यामुळे भाजपच्या बहुमताला मताचा विचार करून त्यांनी त्या लोकसभेमध्येच जर हे मर्यादा वाढवून घेतली आरक्षणाची तर हे शक्य होईल. हे असं नुसतं लोकांना वेड्यात काढणं किती दिवस चालणार आहे आणि किती लोकांचे बळी जाणार आहे? आज मराठा समाज जर लक्षात घेतला तर इतका डबघाईस आलेला आहे. पहिल्यापासून या समाजावर एक छाप पडलेली की हा उच्चभ्रू समाज आहे, परंतु प्रत्यक्ष आर्थिक परिस्थितीचा विचार जर केला तर याच्यातले जवळजवळ 80% मराठा आज असे आहेत की त्यांना अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. शिक्षण आहे मुलांचं, शेती आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे, पण याच्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. आणि फक्त नुसते आंदोलन करून
आता बीजेपी जरी म्हणताय की आम्ही यांच्या बाजूने, त्यांनी आरक्षण दिलं, त्यांनाही माहित होतं हे की याच्यावर स्टे येईल, परंतु ते आता प्रत्यक्षात असं दाखवत आहे की आम्ही तुमच्या बाजूने आहे. या सरकारनेच प्रयत्न केले नाही. तो कोणीतरी अटॉर्नी जनरल म्हणले की मला फडणवीसनी तिथे जाऊ दिलं नाही. म्हणजे हे त्यामध्ये थोडक्यात राजकारण दिसत आहे आणि या गोष्टीला काही अर्थ नाही. हे लोकांना वेड्यात काढताय. याच्यावर एकच पर्याय की आंदोलनाच्या माध्यमातून जे राजकीय नेते आहे त्यांना नजरकैद केले पाहिजे सगळ्या लोकांनी. आणि जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर निघू द्यायला नकोय. खरोखर आहे भाऊलालजी, ज्या प्रकारे आपण म्हणताय की एका बाजूला आंदोलनं फक्त होताना दिसतात, आंदोलनं झाल्यानंतर त्याचं काय, आणि एखादा पक्ष जो सत्तेत असतो विरोधक लगेच आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरतात, मात्र जेव्हा ते स्वतः सत्तेमध्ये असतात त्यावेळेला जनतेच्या बाजूनं कुठल्याही प्रकारचे निर्णय घेतले जात नाही किंवा मग झोपेचं सोंग आणलं जातं. आणि त्याने या सोंगामधून जर जागं करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना आंदोलनांशिवाय पर्याय नाही. मात्र ही आंदोलनं जी आहेत तिला कुठेतरी फळ यायला हवं, फळाला लागायला हवी, एवढंच आपलं म्हणावं लागेल. धन्यवाद आपण केलेल्या या कॉलसाठी. त्यानंतर चेंबूर या ठिकाणाहून प्रसाद कर्णिक आपल्यासोबत जोडले गेलेत. नमस्कार प्रसादजी. नमस्कार. बोला सर, मला वाटतं इकडे आंदोलनं निदर्शनं होत आहेत ते मराठा आरक्षणासाठी किंवा रेल्वे किंवा लाईट बिल इत्यादी. हे 3-4 महिने आंदोलनच चाललेत, पण आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग येतच नाहीये असं मला वाटतं. कारण काय आहे, स्वतःहून सरकार असं करतच नाहीये. आंदोलन केल्यावरच जाग येणार. की गेले 6 महिन्यापासून मी घरी आहे सर, आणि माझा उदरनिर्वाहाचं काही नाही. आम्ही कशी परिस्थिती काढतो आम्हाला माहिती. उद्याचा दिवस कसा जाईल मी चिडून नाही सांगत सर, माझ्या भावना व्यक्त करतोय. ही सरकारला जागच येत नाही. आता लोकल चालू करा, लोकल चालू करा किंवा हे चालू करा. आमचा उदरनिर्वाहाचा काय? एक तर आम्हाला लोकल चालू करा किंवा आमच्या उदरनिर्वाहाचा काय, उद्याचा दिवस कसा जाईल हे अजून आम्हाला माहिती नसतं साहेब. आता काय करणार आम्ही? आणि एक तर आम्हाला एक तर नोकऱ्या द्यायला, नाही तर आम्हाला दर महिन्याला आम्हाला 10 ते 15,000 वेतन द्या, असं माझं मागणं आहे. आमचं उदरनिर्वाहाचं काय, आमच्या कुटुंबाचं काय सर? असं सरकार वेळोवेळी सांगणार हे चालू करतंय आणि आश्वासन देतात ह्या महिन्यात चालू होणार, त्या महिन्यात चालू होणार. अजून लसीचं काय नाही. कसं चालणार? आणि हे आता करोना तर साहजिकच, करोना बरोबरच आता आम्हाला जगायचंच आहे असं वाटतंय. कारण करोना काय जाणार नाहीये सर, असं आम्हाला वाटतंय. आमच्या उदरनिर्वाहाचं काय, हे करोना करत राहिलं किंवा हे करत राहिलं तर बाकीचं आमचं सरकारचं लक्षच नाहीये आमच्या सामान्य नागरिकांकडे. बरोबर आहे, सर्वसामान्यांकडे लक्ष देत नाही सरकार, असं आपण कळकळीनं सांगताना दिसतात. प्रसादजी, माहिती आहे आम्हाला गेल्या 6 महिन्यांपासून तुम्ही ज्या प्रकारे ज्या अडचणींना सामना देतात किंवा ज्या अडचणींना तोंड देत आहात तशाच प्रकारची परिस्थिती आज अनेक घरांमध्ये आहे. आणि त्याच निमित्तानं का होईना लोकल सुरू कराव्या, पुन्हा एकदा रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पावलं उचलणं गरजेचं असताना जनतेला नको त्या गोष्टींमध्ये किंवा मग फक्त आंदोलनांमध्ये अडकवून ठेवलं जात आहे का, हा प्रश्न शोधून काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचे कॉलर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हॅलो लोकशाहीमध्ये, ज्यांचं नाव आहे जळगावहून रवींद्र कुडाळकर आपल्यासोबत आहे. रवींद्रजी, आपण बघतोय राज्यातल्या प्रत्येक शहरामध्ये, एवढंच काय तर देशातही अनेक ठिकाणी अशाच प्रकारे विविध मागण्यांसाठी आंदोलनं होत आहेत. या आंदोलनांमधून खरोखर प्रश्न सुटतील का? खरं तर मला असं सांगायचं विशालजी की आतापर्यंतचा आंदोलनाचा तुम्ही इतिहास जर पाहिला असेल, कुठलेही आंदोलन असो, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विषयाचा असो, अन्न वस्त्र निवारा या गरजांबद्दलचा असो, सामान्यांचे प्रश्न असोत, तर या आंदोलनांमधनं आंदोलनाला यश यायचं अतिशय नगण्य प्रमाण आहे. सन्मार्गाने आपसात चर्चा करून जर प्रश्न सोडवले तर ते उत्तम राहू शकतं असं मला वाटतं. पण ऑन द कॉन्ट्ररी मला असे म्हणायचे की सरकारने देखील अशी वेळ का आणून द्यावी, आंदोलन केली जावीत. आता पहा विशालजी, एक तर करोनाचा प्रादुर्भावाचा कालावधी आहे. तुम्ही चित्रफिती दाखवतायत आंदोलनाच्या, सोशल डिस्टन्सिंगचा टोटली फज्जा उडलेला असतो आणि यामधनं करोनाचा प्रादुर्भाव होतो, इतरांच्या जीवितालाही धोका होऊ शकतो. त्याशिवाय पोलिसांवर देखील या आंदोलनाचा ताण हा येऊ शकतो. आंदोलनकर्त्यांनी मागण्या आपल्या नक्कीच पुढे केल्या पाहिजे, पण त्याला काही दुसरा मार्ग आहे का हे सुद्धा म्हणजे जोखलं पाहिजे त्यांनी असं मला वाटतं. आणि
दुसरं एक मी असं सुचवेल की आंदोलनांबद्दल काही आचारसंहिता, काही नियमावली असते की नाही, नसेल तर ती केली जावी. म्हणजे त्यात एक शिस्तबद्धता असावी. आंदोलन करू नये या मताचे मी अजिबात नाहीये, पण थोडी शिस्तबद्धता, काही नियमावली, काही आचारसंहिता असेल, काही पद्धती असतील आंदोलनाच्या शिस्तबद्धपणे करण्याच्या, तर यातून देखील एक समाज जीवन चांगल्या मार्गावर येऊ शकतं. एक चांगली शिस्त आंदोलनाला देखील लागेल आणि सरकारने देखील अशी वेळ येऊ देऊ नये आंदोलनांची. आता होत टिडकीने चेंबूरचे कर्णिक साहेब बोलत होते, आम्हालाही वाईट वाटलं, पण काही गोष्टी अशा असतात ना, आम्ही सर्वसामान्य प्रेक्षक असतो, वाईट वाटण्या पलीकडे काही करू शकत नाही. पण लोकशाही चॅनल मी पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून अगदी आयरनीवरचे विषय अगदी सकारात्मकपणे मांडत आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासारख्या प्रेक्षकांच्या देखील असतो आणि यातून एक लोकशाहीचं चांगलं व्यासपीठ आपण नक्कीच उभं करत आहात आपल्या मार्गदर्शनाखाली. नक्कीच रवींद्रजी, शब्द दिलेला आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना की जास्तीत जास्त चांगलं प्रेक्षकांपर्यंत आपल्याला नेमकं काय पोहोचवता येईल हे पोहोचवण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो. धन्यवाद रवींद्र कुडाळकरजी, आपण आमच्यासोबत जोडला गेलात. आणि जसं आपले जे इतर कॉलर्स आहेत त्यापैकी प्रसाद कर्णिक यांचं नाव आपण घेतलं की 6 महिन्यांपासून ज्यावेळेला एखादा व्यक्ती जॉबलेस होतो, ज्यावेळेला आपल्याला कामावरती जाता येत नाही, काय वाईट परिस्थिती त्याच्यावरती येत असते याची खरं तर जाण जी आहे ती आपल्याला सगळ्यांना आहे. आणि एक प्रेक्षक म्हणून ज्यावेळेला रवींद्रजी तुम्ही त्यांचं नाव घेता, एकमेकांशी जोडले जातो. आमच्या लोकशाहीचे तुम्ही सर्वजण कुटुंबीय आहात असं वाटायला लागतं, कारण एकमेकांची काळजी देखील आपल्या फोनमधून यामध्ये जी आहे ती व्यक्त होताना दिसत असते. धन्यवाद आपण केलेल्या कॉलसाठी. गंगाधर सावंत आहेत आपल्याबरोबर पुढचे कॉलर मुंबईतल्या अंधेरी परिसरातून. नमस्कार गंगाधरजी, बोला. नमस्कार पाटील साहेब. आणि मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. विचारा गंगाधरजी. साधा प्रश्न आहे की मूल केव्हा रडतं, भूक लागते तेव्हा रडतं आणि तेव्हाच आई त्याला दूध पाजते. त्याप्रमाणे मराठा समाजाच्या अगदी आता गळ्याशी आल्यावर ते आंदोलनाला बाहेर पडलेले आहेत. त्यांच्या नोकरीवर, त्यांच्या मुलांच्या ऍडमिशनवर, सगळ्या बाबतीत जेव्हा फरक. आता राजकारणात एवढे मराठा नेते आहेत, सगळे मराठांच्या पाठिंब्यावर आज मोठे झालेले आहेत. एकाला तरी त्याची किंमत आहे का? खरं. आणि प्रत्येक पक्षात आहे तसे नेते खरं तर मराठा सगळे मी सगळ्या मराठा नेत्यांबद्दलच बोलतोय. आताच्या बोटावर मोजण्या एवढे मंत्री, संत्री, आमदार, खासदार आहेत म्हणून मराठा समाज प्रगल्भ नाहीये. आणि कोणाला मराठा समाजाची सत्य परिस्थिती माहित नाही आणि ह्या नेत्यांना माहित असून ते गप्प आहेत. त्यामुळे हे आंदोलनाचं आता जे अस्त्र उगारलेलं आहे हेच खरं आहे आणि त्याशिवाय सरकारला जाग येणार नाहीये. खरोखर आंदोलनाचं शस्त्र उगारलेलं आहे आणि हे शस्त्र नेहमी पाजळत राहावं लागतंय. त्याच्या मुख्य कारण असं की फक्त 1-2 नव्हे तर अशा प्रकारची अनेक आंदोलनं झाली, अनेक प्रकारचे मोर्चे काढण्यात आले, मात्र सरकार हे अजूनही ढिम्म का? आणि सरकार म्हणजे काय? सरकार बदलून झाल्यानंतर म्हणजे सत्ता परिवर्तन झाल्यानंतरही प्रश्न तेच कायम राहत असतील तर आपण ज्यांना निवडून देतोय त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? असाही प्रश्न. बरोबर आहे. लोकांच्या स्पष्टच बोलतो, उद्धव ठाकरेंकडून खूप अपेक्षा होत्या म्हणून त्यांना लोकांनी सत्तेवर आणलं आणि त्यात सहभाग होता मराठ्यांचा. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली मराठ्यांच्या जोरावर आणि हे पद्धतशीर आता त्यांना विसरलेले आहेत. म्हणजे फक्त जातीचं राजकारण यामध्ये केलं जातं. आपला जो काय हेतू आहे तो साध्य झाला की त्यांना लगेचच बाजूला सारलं जातं किंवा जाणीवपूर्वक या प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही की काय, जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं की काय, हा देखील एक प्रश्न आहे. धन्यवाद गंगाधर सावंतजी, आपण आमच्यासोबत जोडला गेला होता त्यासाठी. त्यानंतर लातूर या ठिकाणाहून पुढचे कॉलर आहेत दत्ता माने आहेत आपल्यासोबत. नमस्कार दत्ताजी. नमस्कार विशाल सर. नमस्कार. आंदोलनातून प्रश्न सुटणार नाहीत का? आता जर आहे तर सुटणार आहेत. कारण आपल्या देशाचं स्वातंत्र्य जे आपण घेतलंय ते अनेक विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या आंदोलनातून अनेकांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली आणि त्याच्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर जे राजकीय पटल इथं निर्माण झालं. अनेक वर्ष अनेक मराठा समाजातील नेते केंद्रस्थानी आहेत, पण त्यांना आपल्या समाजाविषयी फक्त मतासाठी वापर करायचा आहे. त्यांना प्रत्यक्ष काही सुविधा मिळवून दिल्या पाहिजेत किंवा तो शिकला पाहिजे घटक
म्हणून नाही, एखाद्या विशिष्ट समाजाच्या विरोधात भडकावायचं, एक शस्त्र हातात घ्यायचं, आंदोलन करायची आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हे करायचं आहे. पण चाललेलं सकारात्मक आंदोलन जर असेल त्याला काहीतरी राजकीय वळण आणायचं. या माध्यमातून त्यांनी आजपर्यंतची आंदोलनं केली वेगवेगळ्या ठिकाणची. आणि त्याच्यातला मूळ प्रश्न ह्याच्यातून झाला आणि मिळालेलं आंदोलन किंवा मिळालेलं एक आरक्षणाचा हे होता तर ते यांच्या नाकर्तेमुळे गेलं. खरं नाकर्तेपणाचा फटका या आंदोलनांना किंवा या आंदोलनातून उभ्या राहिलेल्या प्रश्नांना देखील मिळाल्याचं आपण बघतोय. हो, आणि त्याच्यासोबत आज जर आपण पाहिलं तर खरीप पिकाची काढणी आलेली आहे, सोयाबीन सारखा केली आणि पावसानं अतोनात नुकसान केलेलं असताना इकडे राजकीय नेता कोणता येत नाही. फक्त मतदानाच्या कालावधीमध्ये तो येतो, भटकतो, फिरतो. बोटावर मोजण्या इतके काही नव आमदार आहेत जे नूतन आलेले आहेत निवडून, ते आपल्या माध्यमातून, न्यूज माध्यमातून किंवा विविध पेपरच्या माध्यमातून, गावकऱ्यांच्या माध्यमातून, आता समाज माध्यमातून जे निघालेत तर त्याच्यातून ते समजतं की ते बांधावर जातात. पण ज्यांना हक्कानं निवडून दिलं अनेक वर्ष लोकांनी, ते मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा स्वतःचं कुटुंब सुरक्षित ठेवले. आणि याचा एकदम उत्तम उदाहरण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एकदम सांगितलं की आपण सर्वांनी घरातून काम केलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे. खरोखर आहे, घरीच राहा, सुरक्षित राहा असं सांगितलं जातं. आणि दुसरीकडे मात्र आंदोलनं जी आहेत ती करावी लागतात, कारण सरकारला आता कुठेतरी पुन्हा एकदा जागा करण्याची वेळ या आंदोलकांवरती आलेली आहे असंच दिसतं. धन्यवाद दत्ता माने जे आपण केलेल्या या कॉलसाठी. त्यानंतर मालेगाव या ठिकाणून प्रणव बच्छाव आहेत पुढचे कॉलर. नमस्कार प्रणवजी. हा सर, नमस्कार. नमस्कार, बोला. मराठा आरक्षणाची गेल्या 4 वर्षापासून लढाई ही महाराष्ट्रभरात सुरू होती. अगोदर आपण बघितलं जगाच्या इतिहासात कधीच झाले नाही असे मूक मोर्चे लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने केले. त्यानंतर परत काकाजी शिंदे यांनी बलिदान दिलं मराठा समाजासाठी. परत विविध लोकशाही माध्यमातून मराठा समाजाने आंदोलन केली. गेली 4 वर्ष विविध आंदोलन करत होता मराठा समाज. हायकोर्टात आरक्षण मिळालं होतं मराठा समाजाला, पण दुर्दैवाने ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. आता याच्यावर राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करून आणि लढाऊ वकिलांची फौज सुप्रीम कोर्टात उभी करून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी ही मराठा समाजातील तमाम युवकांची महाराष्ट्रभरात भावना असून याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. मराठा समाज हा गेल्या 60 वर्षात एक सदन समाज समजला जायचा, पण गेल्या 10 ते 15 वर्षापासून मराठा समाज कुठेतरी उपेक्षित झालेला आहे. प्रस्थापित घटकाने कायम मराठा समाजा, गरीब मराठ्यांवर कायम एक वेगळी भावनेतून पाहिलेलं असल्यामुळे मराठा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलत झालेला आहे. जमिनींचे पडलेले वाटे आणि शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे अनेक मराठा समाजाच्या तरुणांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाच्या याच्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती उदयनराजे भोसले आणि पक्ष कुठलाही असो सर्वच पक्षांनी एकत्र येऊन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना एक विनंती करणार आहेत आणि मराठा समाज म्हणून सर्वच पक्षांनी एक तोडगा निघून लवकरात लवकर आरक्षण हे मिळालंच पाहिजे. खरोखर आहे, लवकरात लवकर आरक्षण हे मिळायलाच हवं असं आपलं देखील म्हणणं आहे. धन्यवाद प्रणवजी आपण केलेल्या या कॉलसाठी. त्यानंतर बारामती या ठिकाणून पुढचे कॉलर आहेत राजेंद्र शिंगटे आपल्याबरोबर आहे. राजेंद्रजी, लोकल सुरू करायची तर आंदोलन करा, आमच्या जीवनावश्यक वस्तू मिळायला हव्या तर आंदोलन करा, एखादं रिझर्वेशन हवं असेल तर आंदोलन करा. फक्त आंदोलनं केली तर प्रश्न मार्गी लागतील का? नाही सर, काय खरं सांगतो ह्याचं मूळ कारण काय आहे. प्रश्न जेव्हा सुटत नाहीत वारंवार विचारून त्यावेळी लोक आंदोलन करतात आणि आंदोलन करणं हा लक्ष वेधण्याचा प्रकार असतो त्या प्रश्नांकडे की आमचा प्रश्न सोडवा. मुळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये माझा साधा सोपा प्रश्न सर्वांना आहे, सर्व आमदारांना आहे. किती आमदारांनी आपापल्या विभागामध्ये वेगवेगळ्या खात्यामध्ये काय काय गरजा आहेत, काय काय नीड्स आहेत त्यांचा अभ्यास केला. लॉकडाऊनच्या काळामध्ये अभ्यासासाठी खूप वेळ होता खर तर, बरोबर, वेगवेगळ्या मंत्र्यांना सुद्धा वेळ होता. तर त्याच्यावरती त्यांनी किती अभ्यास केला हा खराच प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे IAS IPS अधिकारी फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते. त्याच्यानंतर वेगवेगळे विद्वान होते, विद्वानांनी केला असेल अभ्यास. परंतु जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या विभागांचा किती अभ्यास केला
कारण 10%, 20% असंच प्रशासन चालू होतं त्या काळामध्ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आमदार आहेत आपले 288 किंवा राज्यातले देशातले आमदार खासदार असतील, प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर त्यांचं खरोखरच त्यांचे ऑफिस आहेत का हो सरकारी? त्यांच्या कुठेतरी बंगल्यावर आपल्याला जावं लागतं, त्यांच्याशी प्रश्न विचारावे लागतात. तो बंगला किंवा त्यांचं जे निवासस्थान असतं गावोगावी ते खाजगी कार्यालय असतं, म्हणजे थोडक्यामध्ये त्यांच्या खाजगी जागेमध्ये असतं. आपल्याला त्या ठिकाणी जाऊन सामान्य लोकांना जाऊन प्रश्न विचारता येत नाहीत बऱ्याच वेळा, बऱ्याच अडचणी असतात. त्याच्यामुळं त्यांना सुद्धा एखादं पंचायत समितीच्या जागी किंवा जिल्हा परिषदेच्या जागी त्यांच्यासाठी सुद्धा खरं तर ऑफिसेस पाहिजे, त्यांचं टायमिंग पाहिजे 10 ते 5 वेळा किंवा काय त्यांच्यासाठी सुद्धा नियोजन पाहिजे, कारण त्यांना फंड दिले जातात, 5-5 कोटीपर्यंत फंड दिले जातात. मग त्यांना सुद्धा टायमिंग पाहिजे, तुम्ही किती वेळ तुम्ही ऑफिसमध्ये राहाल, जनतेचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी घेऊन याल, जनता घेऊन येऊ शकते. त्याच्यानंतर तुम्ही मतदारसंघामध्ये किती वेळ तुम्ही फिरू शकता त्याचं सुद्धा काहीतरी खरं तर शेड्यूल हवं, हे असं मला वाटतं. आणि खरं सांगतो, आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो खूप साधा आणि सोपा आहे. मी त्या संदर्भात आता या ठिकाणी बोलणं थोडस वेळ कमी असल्यामुळे बोलता येत नाही, परंतु मी काल बसलो होतो. 10 डिजिट फॉर्मॅट मध्ये हा खरं तर प्रश्न सुटू शकतो. जर समजा खूप मोठी लोकसंख्या आहे, म्हणजे जे टोटल लोकसंख्या आहे ती 10 डिजिट मध्ये बसतेच टोटल लोकसंख्या. मग याचा अर्थ ती 50% मध्ये बसलीच पाहिजे. हा माझा साधा सोपा म्हणजे प्रश्न आहे. बरं, नक्कीच राजेंद्रजी, याचा अभ्यास व्हायला हवा होता आणि हा वेळ देखील वाया घालवल्याचा आपल्याला दिसून येत आहे. आणि वेळ वाया गेल्यानंतर तरी तज्ज्ञांना बोलवा किंवा त्या प्रकारे कशा प्रकारे हे आरक्षण देता येईल किंवा लागू करता येईल याचा विचार करा. दुसरीकडे फक्त आंदोलनं करू देऊ नका. तर आंदोलनं केल्यानंतर त्याच्यावरती सरकारनं देखील रिॲक्शन देणं गरजेचं आहे. सरकारने या आंदोलनांची दखल घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद राजेंद्र शिंगटेजी आपण केलेल्या कॉलसाठी. त्यानंतर आहेत आपल्याबरोबर अरविंद आहेत नाशिक या ठिकाणून. नमस्कार अरविंदजी. हा अरविंदजी बोला. हा, मी नाशिकून बोलतोय. मला आजकाल हे कळत नाही की जो तो मराठा आरक्षणासाठी जे काय मराठा समाज आज आंदोलन करतोय ते सर्वसाधारणपणे सगळा समाज त्याच्यासाठी आज उभा राहिलेला आहे. पण मला एक कळत नाही की प्रत्येक आता मराठा समाजात छोटा समाज नाहीये. सुप्रीम कोर्टाने 30% मराठा लोक आहेत महाराष्ट्रामध्ये आणि 30% असल्याने नक्कीच इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ नये असं आपलं म्हणणं आहे. धन्यवाद अरविंदजी आपण केलेल्या या कॉलसाठी. नांदेड या ठिकाणाहून आहेत प्रताप भिसे आपल्याबरोबर पुढे जोडले गेलेले आहेत. नमस्कार प्रतापजी, बोला. नमस्कार सर. नमस्कार. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो आंदोलन करून सुटणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. बरं. कारण की मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाने 56 विश्वविक्रमी मोर्चे काढले. हो हो. त्यानंतर 42 पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं. हजारो तरुणांवर गंभीर गुन्हे नोंदवले गेले. यानंतर मराठा समाजाला काय मिळालं हा खरा प्रश्न. एवढे मोठे आंदोलन करून एकही मागणी मान्य झाली नाही. खरे तर या गोष्टीची नोंद जागतिक रेकॉर्ड बुक मध्ये व्हायला पाहिजे. त्यामुळे कितीही आंदोलन केले तरी मराठा समाजाची एकही मागणी यापुढेही मान्य होणार नाही. यासाठी काही कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे मराठा समाजाला सामाजिक व राजकीय भान नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाज मतदार म्हणून संघटित नाही. तो मराठा मोर्चाच्या माध्यमातून जरी संघटित दिसत असला तरी तो मतदार म्हणून संघटित नाही. आणि लोकशाहीमध्ये मतदाराला सर्वात जास्त महत्व असते. त्यामुळे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असला तरी मराठा समाज निवडणूक निकालावर किंवा मराठा समाजाची जी नाराजी असेल किंवा पाठिंबा असेल तो निवडणुकीच्या निकालावर काहीही फरक पाडू शकत नाही. तिसरं कारण म्हणजे मराठा समाज हा प्रामुख्याने शेती व्यवसाय करतो आणि सध्याच्या व्यवस्थेत शेतकरी शोषण करणे हे सर्वांसाठी आवश्यक आहे. त्या दृष्टीने सरकारी धोरण ठरवले जातात. मराठा समाजाला न्याय देणे ही सध्याच्या व्यवस्थेत कुणाच्याही फायद्याचं नाही. म्हणजे राजकारणाच्या फायद्याचं नाही किंवा इतर फायद्याचं नाही. कारण की मराठा समाजाने जी कष्टाने पिकवलेली शेती असते ती सर्वांसाठी मुक्तपणे चालण्यासाठी हक्काचं कुरण आहे.
आणि गधा घास से दोस्ती करेगा तो खाएगा. बरोबर आहे. मराठा तुम्ही जे म्हणताय की गधा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, फक्त तुमच्या या एका वाक्यामध्ये तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे याचा संपूर्ण सारांश जो आहे तो आपण मांडलात. धन्यवाद प्रतापजी आपण केलेल्या कॉलसाठी. पुढचे कॉलर ठाण्याहून आहेत आपल्यासोबत. विलास देशपांडे. नमस्कार विलासजी. आजूबाजूला फक्त आंदोलनं आपल्याला पाहायला मिळतात आणि लॉकडाऊनच्या कालावधीतही आंदोलनं करावी लागतात किंवा अनलॉक झाल्यानंतरही आंदोलनं प्रत्येक गोष्टीसाठी करावी लागतात. आरक्षण हा तर एक मुद्दा आहेच, मात्र मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली रेल्वे सुद्धा सर्वसामान्यांसाठी खुली करावी यासाठी आंदोलन करावं लागतं. ज्यावेळेला बाय रोड प्रवास करावा लागतोय, 8 तासाची ड्युटी आणि 8 तासांचा प्रवास अशी काहीतरी गय जी आहे ती सर्वसामान्य मुंबईकरांची देखील झालेली आणि त्यानंतर ही आंदोलनं करावी लागतात. हॅलो. हा बोला. आंदोलन हे त्याचं हे नाहीये, सोल्युशन नाहीये. कारण काय माहितीये का की जे गरीब बराचसा लोक आहेत त्यांना डेफिनेटली आरक्षण मिळालं पाहिजे. कारण तुम्ही जर मराठा समाज घेतला तर जवळजवळ 288 आमदारांपैकी 160 आमदार मराठा आहेत आणि करोडपती आहेत ते लोक. ते असं जर तुम्ही सगळं एक सगळ्यांना आरक्षण द्यायला बसलाय मराठ्याला तर ते पॉसिबल नाही आहे. तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड मराठा समाज आहे त्याला डेफिनेटली हे द्यायला पाहिजे, आरक्षण द्यायला पाहिजे. आणि हे लोकल बिकलचं जे आहे तर तुम्हाला मागच्या शनिवारीच तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत कोरोना याच्यात येते तोपर्यंत लोकल चालू करणं इम्पॉसिबल आणि करूही नाही माझ्या मते. आणखी आता एवढी लोक फिरता येतात असं आहे की एवढी लोक बेकार आहेत. आंदोलनामध्ये एवढी लोक भाग घेत आहेत, हे करतायत, तर एवढी लोक बेकार फिरतायत, काही काम नाहीये. मला काही इंडस्ट्री माहिती आहे की ज्यांच्या इंडस्ट्रीत माणसं नाही त्यामुळे चालत नाहीये. मला सांगा काय फायदा अशा गोष्टीचा करून. आणि हे जे रिझर्वेशन आहे हे स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात बिलकुल नाहीये. हे इट इज ऑन द सेंटरच्या हातात आहे. हे आंदोलन जे रिझर्वेशन आहे ते कॅन्सल करून टाकायला पाहिजे सगळं. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं होतं की 10 वर्ष फक्त रिझर्वेशन ठेवा, बाकीच्या वेळेला तुम्ही ते रिझर्वेशन काढून टाका. हे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. आता हे सारखं धनिक समाज का नको, धनिक समाजाला ते गरीब बिचारे इकडे त्यांना पाहिजे. नक्कीच विलासजी, आपली खरं तर कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे त्यामुळे मला तुम्हाला थांबावं लागतंय. मात्र जसं तुम्ही म्हणताय की लोकांच्या आरोग्यासाठीच एका बाजूला जे आहे याची सुरुवात करायला नको, लोकलची सुरुवात करायला नको, कारण जेणेकरून लोकांचं आयुष्य जे सध्या आपण वाचवतोय, कोविडपासून इतरांचं संरक्षण करतोय, ते मात्र मुंबईसारख्या ठिकाणी करणं शक्य होणार नाही. तर दुसरीकडे आंदोलनं होऊन फक्त लोकांचे प्रश्न मिटतील का या प्रश्नावरती खरं तर आपण आज चर्चा करत आहोत. रोज आमच्या सर्व प्रेक्षकांच्या आयुष्याशी निगडीत असलेले काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण हॅलो लोकशाहीच्या माध्यमातून रोज भेटत असतो. आणि यामध्ये जर तुम्हालाही व्यक्त व्हायचं असेल तर क्रमांक लिहून घ्या. 022687990101 या क्रमांकावरती कॉल करा. हॅलो लोकशाहीमध्ये सहभागी व्हा. आज सर्व केलेल्या कॉलर्सचे धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांचेही धन्यवाद की त्यांनी या प्रश्नासाठी आम्हाला पाहिलं. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.